मध्ये फलंदाजांना ती मोकळीक शूट दिलेली असते. इनफील्डमध्ये आपण बाकीचे क्षेत्ररक्षक आणि 2 क्षेत्ररक्षक आउटफील्डमध्ये पाहतोय. पहिला चेंडू वाईडिश लॉंग ऑनला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता, परंतु त्याचा फायदा उचलला. 2 धाबा कंप्लीट केल्या आणि या 2 धाबांनी अकाउंट ओपन करतोय दत्ता दिगाडकर स्वतःचा आणि टीमचं देखील. 1 चेंडू आणि या 2 धाबा. दत्ता आणि जितूची सलामीची जोडी किरवली टीमच्या माध्यमातून. RD11 किरवली संघ आपण पाहतोय. या विभागातील भिवंडी परिसरातील एक नामांकित संघ आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने भिवंडी विभागातील आणखी एक चांगला संघ. शॉर्ट आर्मपुलचा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत, पाठलाग करतायत आणि चेंडू सापडेल का? चेंडू निघून जातोय स्क्वेअर लेग सीमा पार. इथं पहिलं चौकार. कारण या फटक्याची गरज होती. धाबा कुठूनही येवो, पण धाबा येणं खूप गरजेचं आहे. चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज निखिल पाटील, राईट आर्म राऊंड स्टंप्स. यावेळी देखील बॅटची एज लागली आहे. प्रॉपर समीकरण पाहायला मिळत नाही. टायमिंग जुळलं नव्हतं, परंतु चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट चेंडू लॉंग स्टॉप एंडला जातोय. 4 धाबांसाठी येतोय चौकार. पाटील वर हल्ला चढवलाय. 3 चेंडू 8 धाबा फलकावर आतापर्यंत जोडल्या गेल्यात. 10 झाल्यात. यावेळी मिस टायमिंग पुन्हा एकदा. काउशेप मध्ये फटका. फटक्यामध्ये ताकद कमी होती, परंतु अंतर डिस्टन्स कव्हर करता आलाय. चेंडू 1 बाउन्स आउट ऑफ द रो. 4 धाबांसाठी चौकार. सो मच. 4 चेंडू 14 धाबा फलकावर. एक्सलेटर करतोय नक्कीच. बॅटिंग मध्ये डेप्थ किरवली संघाचे देखील आहे, परंतु डॉमिनेट सुरुवातीपासून करण्याचा प्रयत्न. दत्ता दिगाडकरचं फॉर्म मध्ये येणं किती गरजेचं होतं नक्कीच सांगून जातं, कारण पहिल्या षटकामध्ये ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात करून देतोय दत्ता. समोरच्या दिशेने मिस टायमिंग पुन्हा एकदा. मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करतोय आणि यावेळी मैदानाच्या आतमध्ये चूक घडणार नाही. 1 मोर विकेट डाऊन. पहिला मोठा धक्का दत्ता दिगाडकरच्या स्वरूपामध्ये लागलाय किरवली टीमला. संघाचे संघ मालक राकेश दिगाडकर. कॅप्टन इनिंग खेळावी लागेल. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं, परंतु कॅप्टनला फ्रंटवर येणं खूप गरजेचं आहे. इनेट नंबर 3 क्रमांकावर स्वतःला नक्कीच प्रमोट केलाय. पहिल्या चेंडूवर आक्रमण. नजाकत बारा स्ट्रोक. 1 बाउन्स आउट ऑफ द लाईन.
पाठवून दिला बॉलला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवर सुरुवात करतोय आणि ठोकलाय चौकार. पहिल्या चेंडूवर आक्रमण राकेश दिगाडकर यांच्या बॅटमधनं चौकार पाहायला मिळतोय आणि चौकाराच्या मदतीनं धावफलक थोडंसं फुललं जात आहे. धावफलकावर धाबांची टोटल झाली आहे 18 आणि नक्कीच पैकी 18 देखील ते उपस्थित आहेत. 18 क्रमांकाची जर्सी ते देखील परिधान करून सांगोडे गावामध्ये खेळत असतात. तर नक्कीच पेनल्टीच्या 2 धाबा आपण इथे ऍड करतोय. पेनल्टीच्या 2 धाबा मिळून आता 20 धाबा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. इथून संघर्ष करावा लागेल कारण साबिंद्रा टीम 2 धाबांची पेनल्टी घेऊन देखील मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. ब्लॉक कॉलमध्ये परफेक्ट यॉर्कर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. स्वतःचा रस्ता नक्की स्वतःला बनवावा लागेल कारण कोण बनवता है समंदर का रास्ता नदी को जिसे मंजिल का जुनून है वो मशवरा नहीं लेते. नक्कीच सागराला आणि नदीला कोणी रस्ता सांगायला जात नाही, ते स्वतः आपला रस्ता बनवतात. समोरच्या दिशेने रस्ता बनवला, टार्गेट केला, समोरचा इलाका खुला होता आणि त्या क्षेत्रामध्ये पाठवून दिला बॉलला सीमारेषा पलीकडे. जितू चोरगेच्या बॅटमध्ये येतो षटकार. मनगट्टी फटक्यांसाठी जाणला जातो. हवी हल्ला जितू चोरगेच्या माध्यमातून सातत्याने होत असतो आणि हवावी मार्गाने चेंडूला पाठवण्यासाठी जाणला जातो. समोरच्या दिशेने मेस टायमिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक येईल का चेंडू खाली. 3 क्षेत्ररक्षक आहेत आणि एकाही क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू लागला नाही. खूप मोठी विकेट होती. कॅचेस विन द मॅचेस सातत्याने आम्ही म्हणत असतो, परंतु यावेळी चूक घडली मैदानाच्या आतमध्ये. चुकीवर पांघरून घालून चालणार नाही. सातत्याने या क्रिकेटच्या खेळामध्ये कॅचेसला खूप महत्त्व आहे. एका एका विकेटचं महत्त्व आपण पाहिलेलं आहे आणि प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये नक्की जितू चोरगे दाखवेल का. खूप महत्त्वाची विकेट होती कारण दत्ता परतल्यानंतर संपूर्ण जबाबदारी जितू चोरगेने स्वीकारली खांद्यावर आणि जितू चोरगे कशा प्रकारे बॅटिंग करेल आता. यावेळी देखील संधी आणि संधीचं सोनं करतोय. सेकंड अटेम्प्टमध्ये झेल टिपला. यावेळी 1 मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का लागतोय किरवली टीमला. थँक्यू सो मच डीजे. मोठा मासा जाल्यामध्ये अडकवला. चूक घडली होती मागच्या चेंडूवर, त्यानंतरच्या चेंडूवर विकेट कॅरी केली. आपल्याकडे दिशा देण्याचा प्रयत्न. आणखी एक विकेटचं पतन. बॅक टू बॅक सलगचा लागणारा धक्का क्रमांक 2 आणि टीमला लागलाय तब्बल
तिसरा धक्का. जय. तर दरम्यान शुभागमन झालंय या स्पर्धेसाठी. नक्कीच आपण जी मॅन ऑफ द मॅच साठी, मॅन ऑफ द सिरीज साठी जी सायकल, स्पोर्ट्स सायकल आपण पाहतोय ती त्याच व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून लाभली आहे. सन्मान्य आदरणीय सांगोडे गावातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व ज्ञानेश्वर पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालंय, उर्फ डीबी यांचं शुभागमन झालंय. त्यांना नक्कीच मी विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. स्वीशीट चांगला फटका क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर. नक्कीच चेंडू फ्लाय झाला आणि चेंडूला पाठवून दिला दरम्यान इलाक्यामध्ये. सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी येतो चौकार. तर नक्कीच उपस्थित आहेत ज्ञानेश्वर पाटील साहेब. आपल्याला पुन्हा एकदा विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचंय, विराजमान व्हायचंय. त्यांच्याच माध्यमातून आपण स्पोर्ट्स सायकल पाहतोय मॅन ऑफ द सिरीजसाठी, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी. खूप खूप आभारी असेल त्यांचा या स्पर्धेच्या वतीनं. संपूर्ण साईका दिवाना क्रिकेट क्लब सांगोडे यांच्या वतीनं देखील त्यांचा आभार व्यक्त करतोय. या पण यायचं आहे, आपलं सरचे स्वागत असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋतिक आलाय. ऋतिकने आल्या सुरुवात केली आहे. त्याच पद्धतीची सुरुवात राकेश दिगाडकर यांच्या माध्यमातून झाली आहे. दोन्ही फलंदाजांनी मात्र चौकार ठोकला पहिल्या चेंडूवर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 32 धावा दाखल काभार आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात करतोय दीपक. आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड अक्रॉस द लाईन. चांगला फटका. 1 धाव कंप्लीट केली आहे. पाठला करतो क्षेत्ररक्षक. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा चित्याच्या चपलाईन आणि सश्याच्या वेगाने कंप्लीट केल्यात. मानस आणि धाडस स्पष्ट पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाजांमध्ये तालमेल अप्रतिम पाहायला मिळतोय. नो चेंडू आहे दरम्यान. माफ करा कारण आमचं देखील लक्ष नव्हतं. सन ग्लासेस थोडेसे कुठेतरी चुकीचं चित्र आम्हाला देखील दाखवत आहेत. परंतु सन ग्लासेस डीबी यांनी देखील घातलेले आहेत, नेहमीच असतात. पुढचा चेंडू दीपक वन्स अगेन रेडी. खोदून काढला. या बॉलला परफेक्ट यॉर्कर होता. पुलर लेनचा चेंडू ब्लॉक कॉल मध्ये स्लाइस करण्याचा प्रयत्न आणि लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एकच धाव येते. धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 3 सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. साईनाथजी पाटील साहेबांचं तिथे शुभागमन होते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे स्पर्धेमध्ये. आपण आलात, आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. यायचं व्यासपीठावर आणि विराजमान व्हायचं आहे. आडव्या बॅटने पुल करायचं होतं तिथे अनसक्सेसफुल राहिला फलंदाज ऋतिक. तर कोंढेरी गावचे सुप्रसिद्ध उद्योजक कपिलजी केने साहेबांचं देखील इथे शुभागमन होत आहे. या स्पर्धेपर्यंत आपण पोचलात. आपला मौल्यवान वेळ या स्पर्धेसाठी दिलं त्याबद्दल आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. यायचं आपण, आपलं देखील सरचे स्वागत असेल. आमचे चांगले अत्यंत जवळचे मित्र आहेत कपिल केने साहेब. या आपण सहर्ष स्वागत असेल आपलं. दरम्यान साईनाथ पाटील साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. अनेक मान्यवर उपस्थित आहेत आपल्या VIP डाईसमध्ये. नामदेव पाटील साहेब, त्यांच्या समेत साईनाथ पाटील, विलासजी पाटील साहेब, बालरामजी पावशे साहेब, लक्ष्मणजी सुतार साहेब आणि उरणगावचे नक्कीच सुप्रसिद्ध उद्योजक कोली साहेब देखील उपस्थित आहेत. मोहनजी सुतार साहेब, ज्ञानेश्वरजी पाटील साहेब असतील,
गोविंदजी कचरू सुतार साहेब असतील. दरम्यान चांगला फटका अलॉंग दी कार्पेट. एक धाव कंप्लीट केली आहे. मोहनजी सुतार साहेब देखील उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचा मी पुन्हा पुन्हा धन्यवाद व्यक्त करतोय. 37 धावा फलकावर आतापर्यंत जोडल्या गेल्यात. 3 चेंडू झालेत. तिसऱ्या षटकातील दीपक पाटील आणि पाटलांनी पाटील की राखले असं म्हणायला हरकत नाही, कारण 3 चेंडूमध्ये मात्र 2 धावा खर्च केल्यात. समोरच्या दिशेनं उडवलाय लॉफ्टेड पॅरल स्ट्रोक समोरचा देखना फटका. राकेश दिगरकरच्या बॅटमध्ये षटकार. फ्रंट काय जबरदस्त इनिंग आपल्या संघासाठी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. संपूर्ण समर्पण. यावेळी मागच्या दरवाज्यातून पुन्हा एकदा चोरी होते. यशांचा वेद फर्निचर वाकवली. दांडी 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 आणि दांडी गोल. संपूर्ण स्पर्धेसाठी पाण्याच्या बाटल्यांची नक्कीच व्यवस्था ज्यांनी केली आहे, सन्माननीय आदरणीय सांगोडे गावातील नवतरुण व्यक्तिमत्व प्रेमजी पाटील साहेब आणि मिनीजी पाटील साहेब यांचा देखील आभार व्यक्त करतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सोनू दिगाडकर. नक्कीच वाईट बॉल येतो, दरम्यान वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव. सांगोडे गावचे जावई आहेत सोनू दिगाडकर साहेब आणि नक्कीच त्यांचा कसा खेळ होईल. सोनू तिगाडकर यांच्यासाठी पुढचा चेंडू पुन्हा एकदा दीपक पाटील. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. समोरच्या दिशेला फटका सुरेख आहे. किती डिस्टन्स, किती लांबी, किती उंची आणि त्याचं उत्तर विकेटचं पतन झालंय. तर धावसंख्या धाव फलकावर येऊन आता पोहोचली आहे 44 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. चौथं षटक मार्गस्थ असतील आणि दरम्यान शुभागमन होतोय. प्रेम पाटील साहेब त्यांच्या समेत आमचे चांगले बंधुतुल्य मित्र पवन पाटील साहेब, छोटू पाटील साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. सहर्ष स्वागत असे या सर्वांचं. तर शेवटचा 1 मिनिट बाकी आहे. साविंद्र टीम लक्षात घ्या, कारण चौथ्या षटकामध्ये आपल्याला फक्त 1 मिनिटाच्या आत हे षटक कंप्लीट करायचं आहे. जर 1 मिनिटाच्या आत षटक कंप्लीट झालं नाही तर इनफिल्डमध्ये एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक येताना दिसेल. 4 क्षेत्ररक्षक फक्त आउटफिल्डमध्ये पाहायला मिळतील. पंचांना देखील सूचना देतोय. चांगला चेंडू अलॉंग दी कार्पेट. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी आउटफील्ड मुळे थोडीशी चूक घडतीये. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा तिथे. 3 धावा कंप्लीट केल्यात. क्या बात आहे. दरम्यान एक शुभ सन्मान आपण घेतोय. 2 व्यक्तिमत्व इथे उपस्थित आहेत. सन्माननीय आदरणीय विजयजी चंदगीर साहेब, सभासेवक टिटवाळा आणि त्यांच्या समेत विशालजी चौधरी साहेब. या दोन्ही व्यक्तिमत्वांना मी विनंती करतो आपण दोघांनी या.
आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही घेतो. मी विनंती करतोय श्री अभिमन्यू पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. खोदून काढल्या बॉलला चांगला चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाले तिथे. संदेश पाटील यांचं देखील शुभागमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. एक क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये घ्यायचा. पंच सामना थांबवा आणि लगेचच एक क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये घ्या. पंच कधी घ्यायचंय? लास्ट ओव्हरला घ्याल की लगेचच पुढच्या ओव्हरला? ओके, थँक्यू. आप ट्रॅकर पनिश केलाय. फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतो. आउटफील्ड फास्ट आणि चेंडू काही थांबणार नाही. चेंडू चालत सीमा पार येतोय चौकार. हो, लाईन आणि लेंथ प्रॉपर होती. ऋतिकने थोडंसं शफलिंग केलं होतं, परंतु जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न वावगा ठरला नाही. डॉट बॉल येतोय. यावेळी आणखी एक चांगला चेंडू वेगवान गतीने फेकला होता. लास्ट टू गो, अंतिम चेंडू धावफलकावर. धावांचे टोटल 52. 52 धावा जोडल्या गेल्यात. अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑनला खेळून काढलाय. एक धाव आली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धाबा कंप्लीट केल्यात. चांगला तालमेल दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळतोय. आपण विचार केला तर मिडल ऑर्डरचे 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत. जीवन आणि ऋतिक. 54 धाबा धावफलकावर. आतापर्यंत 4 षटकांचा खेळ संपलाय. डीजे प्लीज. साविंद्र संघाने आणि एक क्षेत्ररक्षक अतिरिक्त आपण आता इनफिल्ड मध्ये पाहतोय. फक्त 4 खेळाडू आउटफील्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यतीन पाटील आलाय बॉलिंग ट्रॅकवर साविंद्र संघाच्या माध्यमातून. विकी स्पोर्ट्स साविंद्र संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या अगेन्स्ट RD11 किरवली संघ जबरदस्त बॅटिंग केली आहे. अंतिम षटक. फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहेत का तिथे? नक्कीच आहेत, परंतु झेल टिपता आलेला नाहीये. आज गोरख दिगाडकर यांची अनुपस्थिती आहे. आज अवेलेबल नाहीत ते संघामध्ये आणि त्यांची नक्कीच कमी टीमला कळते, कारण ज्या पद्धतीचे ते फलंदाज आहेत तशी बॅटिंग नक्कीच झाली आहे इतर फलंदाजांच्या माध्यमातून, परंतु थोडंसं का होईना परंतु त्यांची ती अनुपस्थिती भासायला लागली आहे RD11 किरवली टीमला. उलटा स्वरूपाचा स्लॉग स्वीप केलाय. बॅकवर्ड बाउंड्रीला क्षेत्ररक्षक होता, त्याच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवून दिलं सीमापार. षटकार.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज यतीन पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. अटॅकिंग फील्ड पाहायला मिळते. फुटवर्कचा वापर केला तिथे. ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न नक्कीच झालाय. कारण असं क्षेत्ररक्षक जेव्हा क्षेत्ररक्षण करतो तेव्हा कुठेतरी तो अतिरिक्त दबाव आणण्याचा प्रयत्न नक्कीच फलंदाजावर केला जातो आणि त्या दबावाखाली नक्कीच मागच्या चेंडूवर फुटवर्कचा वापर केला होता. स्वतःला इजा होऊ नये याची देखील आपण काळजी घ्या. यावेळी पाहायला मिळाला तो दबाव नक्कीच यष्टी वाकवली आणि जीवनला देखील आता मैदान सोडावं लागतंय. वन मोर विकेट डाऊन. नक्कीच गोरख दिगाडकर यांची आस लागली होती आणि नक्कीच आता मैदानाच्या आतमध्ये त्यांची देखील उपस्थिती राहिली आहे आणि ते देखील सांगोडे गावचे जावई आहेत. दोन चेंडूवर दोन जर षटकार आले तर मोहन सुतार साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. दरम्यान चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गोरख दिगाडकर ऑन स्ट्राईक अंतिम चेंडूवर. या बॅटिंग ऑर्डरवर प्रथमतच मी या स्पर्धेमध्ये आणि या संपूर्ण माझ्या कारकिर्दीमध्ये त्यांना बॅटिंगसाठी पाहतोय. कारण टॉप ऑर्डरचा टॉप क्लास बॅटर म्हणून गोरख दिगाडकर यांची ख्याती आहे. लास्ट टू गो अंतिम चेंडू. दरम्यान खराब चेंडू. चेंडू पळतोय तिथे. क्षेत्ररक्षक पाठलाग करीत चेंडू थांबणार नाही. चेंडू चालला लॉंग स्टॉप एंडला. नशिबाचा चौकार येतोय. नक्कीच रणनीती आखली आहे चाविंद्र टीमने परंतु एक्झिक्युशन प्रॉपर करावं लागेल. यावेळी शॉर्ट अंबुलचा फटका. हुक केलाय तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल देखील स्वीकारला. अंतिम चेंडूवर पडली एक आणखी एक विकेट. 7वा धक्का लागत असताना इथे इरवली टीमला आणि धावसंख्येची टोटल आता जाऊन पोहोचले तब्बल 67 धावांवर आणि विजयासाठी तब्बल 68 धावांची गरज. तर
नक्कीच एक शुभ सन्मान आपण या व्यासपीठावर VIP डायसला घेतोय. नितेशजी कोहली साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण घेतोय. ज्ञानेश्वर पाटील यांच्या शुभ हस्ते आपण ते शुभ सन्मान कंप्लीट करतोय. खूप खूप धन्यवाद नितेश कोहली साहेब, आपण उपस्थित राहिलात या स्पर्धेची, या रंगमंचाची आपण शोभा वाढवली. खूप लांबवर इथे पोचलेत या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आणि साहेबांना नक्कीच सन्मानित केलं जात आहे पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन. थँक्यू सो मच. आपण आसनस्थ व्हायचंय. दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतोय. पहिल्या फेरीतील दुसरा सामना आहे आणि फर्स्ट इनिंगमध्ये आपण पाहिलं की किरवली टीमने 67 धावा बनवल्यात. तब्बल 68 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी साविंद्रा टीमला. सलामीची ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये उतरतीये. सन्माननीय आदरणीय ग्रुप ग्रामपंचायत सांगोडे कोंडिरीचे माजी सरपंच बालरामजी पावशी साहेबांचा देखील ते शुभ सन्मान घेतला जातोय. मी विनंती करतो लक्ष्मण सुतार साहेबांना आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. मायेची मातीची माणसं आहेत आणि नक्कीच मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल या सर्वांचं. आणि या व्यासपीठावर त्यांचा शुभ सन्मान घेतला जातोय. मी साहेबांना विनंती करतोय की आपण त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. लक्ष्मण सुतार साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करा. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि ग्रुप ग्रामपंचायत सांगोडे कोंडिरीचे माजी सरपंच देखील राहिलेले आहेत ते आणि त्यांना सन्मानित करतील लक्ष्मण सुतार साहेब. ते देखील ग्रुप ग्रामपंचायत सांगोडे कोंडिरीचे माजी सरपंच होते. गोलंदाज मनीषने काय जबरदस्त गोलंदाजी केली होती. आई कालूबाई चषकामध्ये लुनाड गावामध्ये ती स्पर्धा झाली होती. बापदेव पाड्याचं ते क्रीडांगण होतं, प्रभावित केलं होतं. तशी गोलंदाजी या मॅचमध्ये नक्कीच अपेक्षा करतील पाठीराखे. पहिला चेंडू मनीषच्या हातामध्ये, चेंडू मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकातील पहिला चेंडू आणि पहिलं षटक. स्ट्रायकिंग एंडवर यतीन पाटील आणि त्याच्या सोबतीला मोनिश पाटील. पाटलांना या मॅचमध्ये पाटील की राखावी लागेल, कारण समोर एक वेगवान गतीचा गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवर स्विचिचा प्रयत्न, खराब पटक्याची निवड करतोय. हाय विकेट होता आणि कुठेतरी त्या विकेटचं पतन झालंय की काय. हाय बॅकलेपनी खेळायचं होतं, पण काय घडलंय. बॅटची एज नव्हती तिथे. प्रयत्न चांगला होता परंतु खराब फटका तिथे पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती. एवढी शॉर्ट टर्म बॉल हुक करायचा प्रयत्न होता तिथे. प्रोटेक्शन दिलं गेलंय डीप मिड विकेटला. तोपर्यंत दुसरी धाव, चोरट्या स्वरूपाची धाव पाहायला मिळते. दिवसा ढवला मैदानाच्या आतमध्ये चोरी, धावांची चोरी होते. 2 चेंडू आणि 2 धावा. एकेरीचं रूपांतर दुहेरी धावामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळाले साविंद्र संघाचे बॅटर्स यतीन पाटील आणि सोबतीला मोनिश पाटील आहे. पुन्हा एकदा मनीष
बॉलिंग ट्रॅकवर किरवली टीमच्या माध्यमातून. ओ हो जबरदस्त परफेक्ट यॉर्कर. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. मी कौतुक केलं होतं नक्कीच आई कालूबाई चषकामध्ये वार्तालाप केली कॅप्टन सोबत त्यांच्या, परंतु कॅप्टनने सांगितलं की मनीषच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली जाते. फ्रंट लाईन गोलंदाज पॉवर प्लेच्या षटकामध्ये सातत्याने आपण किरवली संघाकडनं पाहत असतो त्यांना. समोरच्या दिशेने फटका सुरेख आहे. क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडूला उडवलाय. लॉफ्टेड स्ट्रोक. हाय ह्यूज अँड मॅक्सिमम हँडसम हिट. सिक्सर. उपस्थित मान्यवर इथे उपस्थित आहेत त्या सर्वांचं सरचे स्वागत असेल. पांडुरंगजी सुतार साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांच्या समेत पंडितजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. आयोजकांच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला सूचना आली आहे की त्या दोन्ही मान्यवरांना नक्कीच त्यांचं सरचे स्वागत करायचं आहे. सरचे स्वागत असेल त्या दोन्ही मान्यवरांचं आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे हे विनंती करतोय. आणि सर्वच मान्यवर जे उपस्थित असतील त्यांनी व्यासपीठावर या. भानुदासजी पाटील साहेब देखील आहेत. दशरथजी पाटील साहेब, अण्णाजी डमाले साहेब, पंडितजी सुतार साहेब असतील, मेघनाथजी पाटील साहेब असतील. त्यामुळे स्विच शीट चांगला फटका. एक्झिक्युशन प्रॉपर पाहायला मिळतोय. चेंडू थांबणार नाही तिथे कारण आउटफील्ड फास्ट आहे आणि हा चौकार पाहायला मिळतोय. दरम्यानचा बॉल आउट अपील केली आहे. कॅप्टन आहेत या टीमचे राकेश दिगाडकर आणि चांगला चेंडू पाहायला मिळाला तिथे. निर्धाव चेंडूने षटकाची सुरुवात करतायत. पहिलं षटक 12 धावांचं राहिलं. कोणती विकेट त्या षटकामध्ये नक्कीच आली नाही. यतीन पाटील आणि मोनिश पाटील हे फलंदाज आहेत. दरम्यान बॅटवर चेंडू आला नाही. बॅटला कदाचित घर्षण झाला असेल परंतु त्यानंतर एसट्या वाकवल्या आणि पहिल्या विकेटचं पतन ताविंद्र संघाला लागलाय. पहिला मोठा धक्का.
पुन्हा एकदा फुटवर्कचा वापर, चांगला फटका अलोंग दी कार्पेट. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. डायरेक्ट हिटची संभाव्यता होती तिथे, परंतु डायरेक्ट हिट लागला नाही. एकेरीचं रूपांतर पुन्हा एकदा दुहेरी धावामध्ये करतायत. कारण मोठे फटके जर आले नाही तर एकेरी आणि दुहेरी धावा घेणं देखील तितकं गरजेचं असेल. चांगला क्रिकेट साविंद्रा टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते, परंतु धाव फलकावर धावांची टोटल मोठ्या स्वरूपाची पाहायला पाहिजे. आठव्या बॅटना क्रॉस बॅटेड अक्रॉस द लाईन. कॉर्नरला फटका. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतोय आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. विजयासाठी 20 चेंडूमध्ये 53 धावांची गरज आहे. अजून भरपूर मोठा लांब लचक पल्ला साविंद्र संघाला पूर्ण करायचा आहे. जशा पद्धतीने ते पल्ला पूर्ण करून या मायनगरीमध्ये पोहोचले, त्याच पद्धतीने पल्ला पूर्ण करायचा आहे. लॉफ्टेड हिट. फटका सुरेख. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरना. मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीमारेषेच्या बाहेर. षटकार. नक्कीच आमचे तिसरे पंच उमेश केने सर आहेत, मॅन फ्रॉम निंबवली. ते चेक करतील शरीराचा कोणता भाग त्या यष्ट्यांना लागलाय की नाही, की हवेच्या वाऱ्याच्या झुलकेने ती बेल्स पडली होती, की काय घडलंय. फेर आहे. कोणताही स्पर्श खेळाडूचा झाला नव्हता तिथे. चेक करतो आपण पुन्हा एकदा, कारण क्लिअरली कॅमेरामध्ये दिसत नाहीये. पुन्हा एकदा आपण ऑफिशियलची मदत घेतोय, टेक्निकल टीमची मदत घेतोय. नॉट आउट राहील. बॅट लागली होती नक्कीच, परंतु फटका खेचल्यानंतर बराच वेळ झाला. त्यानंतर चांगला डिसिजन पंचांच्या माध्यमातून पोहोचवला गेला. या फटक्याने नक्कीच शंखनाद करेल साविंद्रा संघ. विकी स्पोर्ट्स साविंद्रा आणि त्यांच्या अगेन्स्ट RD11 किरवडी संघ. पहिल्या फेरीतील दुसरा सामना रंगतो मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू शरीरावर आदळतोय. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एकच धाव धावफलकावर जोडली जाईल. 22 धावा. 2 षटक समाप्त. 11.00च्या सरासरीने धाबा बनवण्याचा प्रयत्न यतीन पाटीलनं आणि विकी पाटीलने केलाय. विचार केला तर अजून भरपूर धावा बनवायच्यात. येणारे 18 चेंडू 46ची गरज असणार आहे. सलामीचा एक फलंदाज मोनिश डगआउटमध्ये परतलाय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी विकी पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. 2 चेंडूमध्ये 3 धावा विकीने बनवल्यात, परंतु दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर 8 चेंडूमध्ये 18 धावा यतीन पाटीलच्या बॅटमधून आल्यात. तर नक्कीच 2 षटकासाठी RD11 किरवली संघाने 9 मिनिटांचा कालावधी खर्च केलाय. पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये मनीषला आपण पाहतोय, कारण फ्रंटलाईन गोलंदाज आहे. पहिल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये सातत्याने पाहतो आपण
डायरेक्ट हिट लागला असता तर काम तमाम होता तिथे. कॅप्टन बॅक करतोय पुन्हा एकदा मनीषला, कारण पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं. पॉवर प्लेचं षटक होतं. 12 धावा मात्र खर्च केल्या होत्या. कोणती विकेट नक्कीच आली नव्हती, परंतु षटक अप्रतिम हाताळलं होतं. सेकंड स्पेल, तिसरं षटक. मनीष पुन्हा एकदा स्विच हिट, चांगला फटका, इम्प्रोवाइज करतोय आणि चेंडूला पाठवून दिलाय. दरम्यान इलाक्यामध्ये कोणताही क्षेत्ररक्षक पेट्रोलिंगला नव्हता, त्याचा फायदा उचलला आणि चेंडूला पाठवून दिला सीमापार. चौकार. दोन चेंडू 28 धावा फलकावर. यावेळी अलॉंग द कार्पेट फटका चांगला आहे, परंतु एकच धाव येईल तिथे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली आहे RD11 किरवली संघाच्या माध्यमातून. तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात. चौथा चेंडू पुन्हा एकदा मनीष बॉलिंग ट्रॅकवर रवाना होतील. एज लागले, इनर एज होती, चेंडू थांबणार नाही. गॅप होती, गॅप मधनं चेंडूला पाठवून दिलाय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बीट झाला तिथे आणि चेंडू मात्र एकेरीचं रूपांतर 4 धावामध्ये पाहायला मिळत आहे. फटका प्रेशर रिलीज स्ट्रोक होता. या फटक्याची नितांत गरज होती. समोरच्या दिशेने उडवलाय, क्षेत्ररक्षक येतोय. सोनू दिगडकर पोहोचतील का? यस, इट इज आउट. फिंगर अप. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपला आणि फलंदाजाला पडतीचा रस्ता दाखवला. 1 मोर विकेट डाऊन. लागणारा धक्का क्रमांक दुसरा. थँक्यू सो मच डीजे. फलकावर धाबांची टोटल 33 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आशिष येतोय. आशिष पाटील, पाटलांचा संघ असं म्हणायला हरकत नाही, कारण यतीन पाटील, त्याच्या पाठोपाठ मोनिश पाटील, विकी पाटील आणि आता आशिष पाटील आलाय चौथ्या क्रमांकावर. मनीष पुन्हा एकदा रेडी होतोय बॉलिंग ट्रॅकवर. कोंडेरी यांकडनं फटका सुरेख, परंतु मिस टायमिंग आहे तिथे. शॉर्ट फाईन डेकला पुन्हा एकदा चूक घडतीये. क्षेत्ररक्षणामध्ये भरपूर चुका केल्यात RD11 किरवली संघाने. गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे, यात शंका नाही. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल धावसंख्या 34 वर आपल्याला पाहायला मिळते. 2 विकेट्स गमावलेत. मोनिश आणि विकीला तंबूकडे पाठवून दिलं RD11 किरवडी संघाच्या गोलंदाजांनी. पहिल्या षटकामध्ये कोणती विकेट आली नव्हती. 12 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये मात्र 9 धावा खर्च करून राकेश दिगाडकर यांनी 1 विकेट आपल्या नावावर केली आणि पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये जेव्हा मनीष आले, पुन्हा 12 धावा खर्च करून 1 विकेट आपल्या नावावर केली. विजयासाठी 12 चेंडू आणि आता धाव संख्येची गरज आहे 34. 17.00च्या सरासरीने धाव फलक पुढे न्यावं लागेल आणि इथं जर धावा बनवायच्या असतील, धावा चेस करायच्या असतील, तर मोठ्या धाव संख्येची गरज आहे, मोठ्या फटक्यांची गरज आहे.
चौकार षटकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाडावा लागेल. परंतु पाऊस पडल्यानंतर हे मैदान देखील वेगळ्या दृष्टिकोनातनं लोक पाहायला सुरुवात करतात. काही काळ जर पाहिला तर श्रावणाच्या त्या हंगामामध्ये हे क्रीडांगण पूर्णतः पाण्याने भरलेलं असतं आणि त्यानंतर सांगोडे गावातील त्या क्रिकेट चाहत्यांची मेहनत तिथे पाहायला मिळते. ज्येष्ठ व्यक्तिमत्व असतील, नवतरुण मंडळी असेल, त्यांची संपूर्ण मेहनत या क्रीडांगणासाठी पाहायला मिळते. संपूर्ण समर्पण त्यांच्या माध्यमातून या क्रीडांगणासाठी केलं जातं आणि त्यानंतर घडलं जाते राजे छत्रपती क्रीडांगण सांगोडे. कल्याण विभागातील एक अव्वल दर्जाचं क्रीडांगण लाभलंय या सांगोडे गावाला आणि म्हणूनच या क्रिकेटला सांगोडे गावच्या क्रिकेटला मायानगरी मोहनगरी असं म्हटलं जातं. स्क्वेअर ऑफ द विकेट वीरेंद्र सेहवाग स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न, इनरे ज्योती आणि चेंडू विसावला जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. धावचीच्या स्वरूपात का होईना परंतु फलंदाजाला पडतीचा प्रवास करावा लागतोय. आपली विकेट सॅक्रिफाय केली आहे. लागणारा धक्का क्रमांक 3. जबरदस्त गोलंदाजी, तिखट आणि भेदक गोलंदाजी पाहायला मिळते. RD11 किरवली संघ या मॅच मध्ये आपली पकड मजबूत करतोय. दरम्यान चांगला चेंडू अलंग दी कार्पेट खेळून काढलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. गोरख दिगाडकर आय थिंक होते. राऊंड द स्टाम्प्स यावेळी चांगला चेंडू पडल्यानंतर गती परिवर्तन, फिंगर रोल, गती कमी करतो या चेंडूमध्ये आणि क्रिकेटमध्ये वारंवार वेगळं समीकरण असणं खूप गरजेचं असतं. महत्वाचं असतं गोलंदाजी करीत असताना परिवर्तन घडून आणणं. पुढचा बॉल यावेळी फटका सुरेख आहे. टायमिंग जुळलाय बॅटच्या मधोमध. स्वीट साऊंड ऑफ द बॅट आणि चेंडूला पाठवून दिला बॉलरच्या मागे साइड स्क्रीनच्या वरती. षटकार. जे तर 20 मिनिटांचा कालावधी समाप्त झाला RD11 किरवली संघासाठी. आता एक क्षेत्ररक्षक पंचांना विनंती करेन की आपण इनफिल्ड मध्ये घ्यायचा आहे. 4 क्षेत्ररक्षक आउटफिल्ड मध्ये पाहायला मिळतील कारण टाइम जास्त खर्च केलाय. 20 मिनिटांचा जो कालावधी होता तो ओलांडला गेलाय. आता किरवली संघासाठी थोडंसं प्रश्नचिन्ह निर्माण होईल. धोका जाणवतोय कारण या मॅच मध्ये जशा फलंदाजीची गरज होती सुरुवातीला तशी फलंदाजी झाली नाही. परंतु आता पकड मजबूत करतोय. या 2 षटकाराने वापसीचं तिकीट कन्फर्म केलंय. शिरकाव करतोय साबिंद्र संघ कारण साबिंद्र संघ म्हणजे सहजासहजी हार मानणारा संघ नाही. संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि या संघर्षाचा शेवट होईल का याचं उत्तर
6 चेंडू सांगून जातील. तर खांडवळ टीम आपण रेडी राहा. टाइम संपलाय आपला. 20 मिनिटं संपली आहेत. आपल्याला कंपल्सरी एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यावा लागेल कारण चाविंद्र टीमने देखील घेतला होता. किती टाइम लागला रे? 20 कंप्लीट झाली आहेत. त्यानंतरचा किती वेळ गेला तरी आपण ते गृहीत धरणार नाही कारण 20 मिनिटं झाल्यानंतर शेवटचं षटक आपल्याला कंपल्सरी एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यायचं आहे. आपण आर्ग्युमेंट करू नका किरवली संघ, कारण चाविंद्र टीमने देखील नियमांचं पालन केलंय, आपल्याला देखील करायचं आहे. कोणालाही सूट दिली जाणार नाही. कोणी आपला कोणी परका नाही. क्रिकेटमध्ये सर्व आपले आहेत, सर्व परके आहेत. सहा चेंडू विजयासाठी अजूनही 20 धावांची गरज. सामना कोणाच्या बाजूने झुकेल, कोण संघ बाजी मारेल आणि कोणत्या संघाला या स्पर्धेची एक वर्षभर वाट पाहावी लागेल, कारण हरणारा संघ नक्कीच या स्पर्धेतून रजा घेईल. वर्षभर पुन्हा एकदा या स्पर्धेची वाट पाहेल, पण तो वाट पाहावी लागणार नाही जर चांगला खेळ केला तर. चांगला खेळ करावाच लागेल मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू समोरच्या दिशेने, बॉलर बॅक ड्राईव्ह, पटका सुरेख आहे. एक धाव, पंबलिंग होते. दुसरी धाव घेणार नाही परंतु तिथे 5 चेंडू 19 ची गरज. चित्त थरारक आणि रोमांचक सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 5 मध्ये 19 बनवायचे आहेत. 3 मोठे फटके पाहिजेत आणि एखादी विकेट या मॅच मध्ये RD11 किरवली संघ परत येईल. गोलंदाजीला नक्कीच प्राचरण करतोय अमोल आहे. बॉलिंग ट्रॅकवर स्लॉग ओव्हर मध्ये अमोलला आपण पाहतो. आप ट्रॅकर, चांगला चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी पाहायला मिळत आहे. 4 चेंडू कंपल्सरी चेसिंग, 19 ची गरज आहे. एक मोठा फटका येईल का या चेंडूवर? एखादा डॉट चेंडू या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करून दाखवेल RD11 गिरवली टीमला. यावेळी अपील केली आहे जोरदार, परंतु पंचांच्या माध्यमातून कोणती मुवमेंट नाही आणि पंचांनी शेवटी सांगितलं की विकेटचं पतन झालंय का पंच? यस, विकेट आहे. फिंगर अप केली आहे. मैदान सोडावं लागतंय या खेळाडूला. आता 3 लिगल डिलिव्हरीज पाहिजेत RD11 किरवली संघाला. 3 योग्य चेंडू जर आले तर नक्कीच हा सामना सहज हाताने जिंकतील किरवली संघाचे नक्कीच खेळाडू, कारण 3 चेंडूमध्ये 3 षटकार जरी आले तरी हा सामना जिंकता येणार नाही साबिंद्रा टीमला. परंतु एखादा वाईट, आणि हा कारनामा झाला होता नक्कीच आई कालूबाई चषकामध्ये. मुठवाल संघ बॅटिंग करत होता. 3 मध्ये 19 बनवायच्या होत्या आणि वाईड आला. त्यानंतर 3 चेंडूवर 3 षटकार देखील आले होते. मुठवाल संघाने तो सामना जिंकला होता. क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे मित्रांनो. यावेळी फटका सुरेख आहे, खूप चांगला फटका आणि चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेग सीमा पार, षटकार. दोन चेंडू 13 धावांची गरज अजूनही. यावेळी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येथील चेंडू खाली. यावेळी चूक घडणार नाही. विकेटचं पतन झालंय आणि अशा रीतीने कुठेतरी आता सामना साबिंद्र संघाच्या दृष्टिकोनातून संपलाय असं म्हणायला हरकत नाही. डीजे
इजे अंतिम चेंडूवर 13 धावांची गरज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये यज्ञेश पाटील आलाय. एज लागली आहे. प्रॉपर टायमिंग तिथे पाहायला मिळणार. स्वतः यष्टीरक्षक आले झेल टिपला आणि इथे सेकंड इनिंगचा देखील खेळ समाप्त झाला. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन RD11 किरवली संघ. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन राकेश दिगाडकर आणि मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन संपूर्ण किरवली संघ. खूप चांगली मॅच झाली. चांगली लढत दिली साविंद्र संघाने. हार्ड अँड टफ लक. चांगला खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून झाला. शेक